नमस्कार, मी गणेश साळुंखे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द GSमध्ये. मित्रांनो, आपल्या मागच्या गोंदावले व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल 50,000हून अधिक लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. बऱ्याचशा लोकांनी लाईक्स आणि कमेंट देखील केल्या. म्हणून आज पुन्हा निघालो आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनासाठी. माझं गाव आहे फलटण आणि आमच्या फलटणपासून साधारणतः 45 ते 50 किलोमीटर अंतरावर गोंदवले हे सातारा जिल्ह्यातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आज मी आणि माझे काही मित्र यांनी टू व्हीलरवरूनच सकाळी गोंदवलेकडे प्रस्थान करण्याचं ठरवलं. हवामान अगदी आल्हाददायक होतं. आकाश स्वच्छ होतं. पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. प्रवासाची सुरुवातच मन प्रसन्न करणारी होती. जर तुम्ही फलटण मार्गे गोंदवलेला जात असाल तर जाताना दुधेबाव या गावापासून मोगराळे घाट लागतो. या मोगराळे घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. उंच टेकड्या, खोल दऱ्या आणि तीव्र वळणांचा घाट पाहताना प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावासा वाटतो. पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य अनेक पटीने खुलून येते. मात्र घाटातील वळणे धोकादायक असल्याने वाहने चालवताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही जाताना काही ठिकाणी रस्त्याचे काम देखील सुरू होते. मोगराळे घाट पार केल्यानंतर आम्ही दहिवडी या गावामध्ये पोहोचलो. थोडा विराम केला आणि तेथून थेट गोंदावलेकडे मार्गक्रमण केले. जसजसं गोंदावले जवळ येत होतं तसतसं मनामध्ये भक्तीची भावना अधिकच वाढत होती. गोंदावले या ठिकाणी पोहोचलेलो आहे. गाडी पार्क केली. चला दर्शन करूया. गोंदवले हे केवळ गाव नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्रातील महान संतांपैकी एक मानले जातात. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर एकच संदेश दिला: श्रीराम नामाचा अखंड जप करा. श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांचा विश्वास होता की नामस्मरणाने मन शांत होते, जीवनाला योग्य दिशा मिळते, भगवत प्राप्ती होते आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. आजही हजारो भाविक येथे येऊन रामनामाचा जप करतात आणि समाधी मंदिरात दर्शन घेऊन आत्मिक समाधान अनुभवतात. मंदिर परिसर, कॅम्पस अतिशय सुव्यवस्थित व नीटनेटका आहे. रुंद रस्ते, भक्तांना बसून नामस्मरण करता यावं यासाठी केलेली विशेष व्यवस्था आणि सर्वत्र जाणवणारी प्रसन्नता हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. येथे श्री महाराजांचे समाधी मंदिर, श्रीराम मंदिर, नामजपासाठी स्वतंत्र सभामंडप, भक्तनिवास, महाप्रसादाची उत्तम व्यवस्था आणि भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, तरीही परिसरातील शिस्त आणि स्वच्छता कायम राखलेली दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पाऊल टाकताच मन आपोआप शांत होते. मोबाईल, धावपळ, दैनंदिन ताणतणाव यांपासून दूर जाऊन काही क्षण रामनामात रमावंसं वाटतं. म्हणूनच गोंदावले हे केवळ दर्शनाचे ठिकाण नाही तर मनःशांती आणि अध्यात्माचा अनुभव देणारे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जर तुम्ही अजूनही गोंदवलेला भेट दिली नसेल तर आयुष्यात नक्की या पवित्र भूमीला भेट द्या. इथला अनुभव तुमच्या मनात नक्की कोरला जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा. अशा महाराष्ट्रातील अप्रतिम पर्यटन स्थळे, आध्यात्मिक यात्रा आणि भन्नाट व्लॉग पाहण्यासाठी आपल्या द GS चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मी गणेश साळुंखे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.